आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. सरपंचासह उपसरपंच पती व मुलावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. बनसारोळा ग्रामपंचायतचे ग्राम रोजगार सहाय्यक यांना ग्रामसभेत मारहाण केल्याप्रकरणी सरपंचासह उपसरपंच पती व त्यांच्या मुलावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की ग्रामपंचायत कार्यालय बनसारोळा येथील ग्राम रोजगार सहाय्यक गोविंद सोपान गोरे यांना शासनाने नेमून दिलेले ग्रामसभेमध्ये दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी सरपंच यांच्या सांगण्यावरून उपसरपंच यांचे पती व मुलगा यांनी भर ग्रामसभेमध्ये मारहाण केले असून सदरची मारहाणी ही घरपट्टी नळपट्टी वसुली करण्यासाठी सरपंच यांच्या तोंडी सांगण्यावरून व ग्रामपंचायत कार्यालयाचे यांच्याकडून रजिस्टर नावाप्रमाणे मस्टर कालावधी दिनांक 2 जानेवारी 2026 ते 7 जानेवारी 2026 पर्यंतचे काढलेल्या मस्टरची यादीत उपसरपंच यांच्या मुलाचे नाव हे बाकीमध्ये आलेले असून सरपंच यांच्या सांगण्यावरून जे यांचे नील बाकी आहे त्यांच्या मस्टरवर सह्या करतो व ज्यांची बाकी आहे त्यांना सरपंच यांच्या सांगण्यावरून रोजगार सहाय्यक यांनी फोन केले असता सदरील काम घरपट्टी व नळपट्टी वसुलीचे हे ग्रामपंचायतचे क्लार्क यांचे असून रोजगार सहाय्यक यांचे घरकुल जलसिंचन विहीर या लाभार्थ्यांचे मस्टर काढणे आहे. सदरील सरपंच यांच्या सांगण्यावरून ग्राम रोजगार सहाय्यक यांना मारहाण करून त्यांच्या हातातून मोबाईल घेऊन जाणीवपूर्वक मोबाईल फोडला व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. सरपंचावर योग्य ती कारवाई करून उपसरपंच पती व मुलगा यांच्यावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून ग्राम रोजगार सहाय्यक यांना न्याय देण्यात यावा. अन्यथा असेच प्रकार बाकीच्या ठिकाणी होतील व या विषयाला पाळा पडेल म्हणून ग्राम रोजगार सहाय्यक यांना सहकार्य करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या लेखी निवेदनावर संघटनेचे केज तालुका अध्यक्ष विष्णू जाधव, उपाध्यक्ष गोविंद गोरे, सचिव अनिल घोडके, गोरख गीते, दत्तप्रसाद पुरी, शेख दादा मिया, नवनाथ चंदनशिव यांच्यासह 41 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लेखी निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती केज, तहसीलदार केज, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, पोलीस ठाणे युसुफ वडगाव यांना दिल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी म्हटले आहे की सदर प्रकरणी आमच्या सहकाऱ्यांना शासनाने तात्काळ न्याय द्यावा. सदर प्रकरणातील संबंधित दोषीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा प्रशासनाला इशारा संघटनेने दिला आहे. त्यांनी मारहाण केली ग्रामपंचायतमध्ये येऊन, पण सरपंच समोर होते पण म्हणले नाहीत की आपण नियम ठरवून द्यायचा आणि आपल्या कर्मचाऱ्याला का मारायचं. बरोबर, काही चुकत असलं तरी त्यांनी सांगायचं होतं मला किंवा तुझे कोणी चुकलंय आणि समोर ये, पण तेवढे नाही. मी आज जी गटविकास अधिकारी म्हणजे ह्यांच्याकडे आलोय की माझे वडील वृद्ध आहेत, आई वृद्ध आहे, पण माझे वडील बाहेर येत असताना उपसरपंच पतीने सांगितलं की तुमच्या मुलानं काही सांगितलंय का. ती म्हणले नाही मला काही सांगितलं. की माझ्या वडिलांनी त्यांनी सांगितलं की काठीनं हाणलं तुझ्या मुलाला म्या पोराला. माझे वडील जे काय त्यांना पश्चाताप झाला असेल, मग पश्चाताप झाला किंवा म्हणलं मला कोणीतरी वाली असं म्हणून मी संघटनेकडे धाव घेतली. पण धाव घेतल्यानंतर पण एवढंच एक शेवट सांगतो मी की माझ्या मोबाईलची पण त्यांनी हातातून इसकाटून अशी ही तोडफोड केलेली आहे माझ्या मोबाईलची. माझे नुकसान म्हणजे आज 50,000चं त्यांनी केलं आहे मोबाईलचं, म्हणजे सरपंचाच्या सांगण्यावरून. हो का, ही मोबाईल म्हणजे सरपंच जर काही बोलले असते तर माझ्यावर मारहाण झाली असते का, तिथं नसती झाली. म्हणजे ह्या पद्धतीत त्यांनी ही केलेलं आहे. आणि उपसरपंचाला काही बोलायला गेलं तर ते काही बोलत नाही. आणि एवढंच नाही किंवा मी माझ्या सहीनं काढतो म्हणजे सरपंच रजा देऊन जातो एकतर गावासाठी. काम करण्याची त्याची इच्छा आहे का नाही मी म्हणत नाही, पण माझ्या रिक्सनं घेतो. एक महिना गावावर नसतो सरपंच. मग मी काय करायचं म्हणून वैयक्तिक घरकुल लाभार्थीचे मस्टर काढतो किंवा नुकसान होऊ नये कुठल्या. माझे कोणाचे काढायचे राहत असतील काय, सारे माझे 700-800 घरकुल आहे, वेळावर कोणाचे होत असतील नसतील. मग त्या पद्धतीने मी काम करतोय. त्यांनी जमत नसत. त्यांनी 2 वर्षापासून माझ्यावर अनेक आरोप लादले सरपंचांनी. पहिल्या ग्रामसभेपासून बोगस सह्या कुणी अर्ज दिलेला असायला, बघा ही सह्या तरी कोणाच्या ह्याच्यावर कोणाच्या सांगण्याहून जर करीत असेल, बोगस सह्याला
अमान्य खुलासा करून मला पत्र काढू शकतो का ते सरपंच, म्हणजे एवढ्या सरपंचाचे आहे, त्यानं पत्र काढलं की तुमचा खुलासा अमान्य केला, जाणून बुजून हे त्रास चालू आहे. हो काय त्याचं पत्र आहे की तुमचा खुलासा अमान्य. आणि मला एक म्हणायचंय, आपण एक संघटनेचे पदाधिकारी आहेत, वारंवार आपल्या सहकार्यावर असा अन्याय होत आहे, तर आपण एक संघटना म्हणून काय आपण वरिष्ठ कार्यालयावर कसा ह्याचा पाठपुरावा करून न्याय देणार? जिल्हा लेवलवर करू आणि अशा सरपंचावर, मगरुरी सरपंचावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करू. मग तुमच्या सहकार्याला आताच म्हणले हाणमार केलेले आहे संबंधितांनी, मग तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन काय गुन्हा दाखल केलेला आहे का? नाही केलेला आता करणार आहे. आम्ही अगोदर बीडीओ साहेबांना निवेदन दिले आणि निवेदन दिल्याच्या नंतर पुढली प्रोसिजर करणार आहोत. तुम्हाला हा एकंदरीत असं तुम्हाला सातत्याने त्रास किती दिवसापासून होते? कारण मी 2008ला माझी नियुक्ती झालेली आहे ग्रामपंचायतमध्ये, त्यापासून मला त्रास म्हणजे कोणत्याही सरपंचाचा पदाधिकाऱ्याचा झालेला नाही. आज फक्त सरपंच आणि उपसरपंचपती ह्यांचाच मला 2 वर्षापासून त्रास आहे ग्रामपंचायतमध्ये आल्यापासून. कारण दुसरे मला कुणीही त्रास गावातले देत नाहीत काम करीत. त्यांनी वाटतं की मी कसा निघून जाईना, पण मी काम करतो म्हणून गाव माझ्या साथ देत आहे. ऑफिस माझे कोण पाठीशी माझ्या ऑफिस आहे, सर्व लेवलला आहे. पण त्यांच्या मनात आहे की, त्यांच्या मनात सरपंचाच्या एकच आहे की ह्या ओबीसीचा, ही कुणाचा म्हणून काही जर असेल त्यांच्या मनात तर मला सॉरी ते मग ते मला सतत कागदपत्रावर घेतात आणि मला म्हणतात की तो हे करे नका. तुम्हाला सांगितलं ना, एका लायब्ररीचं आहे ती लेटर पॅड आणि त्याच्यावर एक जणाचं सांगण्यानं बोगस सह्या, मयताच्या सह्या तो याच्या. सरपंचानं त्याच्यावर काय बघायला पाहिजे, सह्या कुणाच्या आहेत कुणाच्या नाही. तुमच्यासोबत जो अन्याय झाला, तुम्हाला जे हाणमार झाली, तर ते कुणाकडून झाले? उपसरपंच, महिला, त्याच्या पती आणि मुलाकडून झाली. उपसरपंच कोण? दहिवडे. नाव उपसरपंचाचं नाव काय? नीलावती चंद्रकांत दहिवडे. अच्छा. त्यांचे पती चंद्रकांत दहिवडे यांनी तुम्हाला मारहाण केली? त्यांच्या मुलानं नेताजी दहिवडे आणि चंद्रकांत दहिवडे या दोघांनी केली मारहाण. तर किती तारखेला झाली घटना? 14/1/2026 ग्रामसभा होती त्या दिवशी, ग्रामपंचायतमध्ये झाली. ग्रामपंचायतमध्ये लोकांना माहिती आहे, लोकांनी पाहिले. यस. बरं, ग्रामसभा होते, मग तुमच्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तिथं होते का? होते ना, मॅडम होत्या ना, शिंदे मॅडम. मग त्यांनी हा काय सोडासोडीचा प्रयत्न काय केला का नाही? काय नाही, ती घाबरून गेले. ते एक तर गावच नको म्हणाले. आमच्या गावाला ग्रामसेवकच ठिकाण आहे, कारण हे सरपंच आले तसं 5वा आहे. आता ते सध्या म्हणतात की माझ्याकडे 4 नको, गावाचा एवढं खोळंबला. जो ग्रामसभेमध्ये हा प्रकार घडला आपल्या समवेत, त्या अनुषंगाने ग्रामविकास अधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला तसं काय अहवाल सादर केला का आजपर्यंत? ते गाव नको म्हणतात म्हणून त्यांनी काय अहवाल सादर केला असेल, नसेल न केला. कारण ते तुमचा गावात घ्यायचं नका म्हणतात ना ग्रामपंचायत. आता आपण प्रशासनाला घोडके साहेब निवेदन दिलेलं आहे, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. जर प्रशासनाने आपल्याला जर मागणी जे काय आहेत तुमच्या, त्या मागण्यानुसार जर तुम्हाला न्याय नाही जर दिला तर पुढील लढा कसा राहील? उपोषण करू आम्ही, उपोषणाची तयारी ठेवू आम्ही आणि उपोषण करू. आणि जे काय असेल प्रशासनामार्फत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आम्ही गुन्हे दाखल करायला लावू. नाही, आता त्याचा काही संबंधच नाही. असे जर मारहाण करीत असतील काय, तर त्याच्यावर 100% गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आता ह्या घटनेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय, म्हणजे पुढची दिशा तुमची काय असणार? पुढची आम्ही आता बघू, कारवाई केली तर ठीक, नाही तर आम्ही उपोषणाला बसू. किती दिवसांनी तुम्ही उपोषण करणार? आम्ही लगेच कारवाई जर झाली, बीडीओ साहेब नाहीत आता आल्याच्या नंतर त्यांच्यावर चर्चा करू संघटनेच्या वतीनं. ते काय म्हणते ती बघू, आणि नाही जर केलं तर तिथं, नाही तर जिल्ह्यात ठिकाणी आम्ही उपोषण करू. मला एक बोलायचं की मला अजूनही भीती निर्माण आहे ह्यांच्यापासून. जेव्हा मला त्रास होणे, माझ्या सहकार्य, जसं माझी संघटना माझी पाठीशी, तसं गटविकास अधिकाऱ्यांनी काही करावं. मी तहसीलला बी निवेदन दिलं आहे, युसुगडगावला देणार आहे, जिल्हा परिषदला देणार आहे. हे निवेदन देऊन जर नाही काही, पण मला ह्या माणसापासून धोका आहे, मला हे संरक्षण हे दिलंच पाहिजे. सरपंचापासून मला 100% काही जर रोजगार सेवकाचं बरं वाईट झालं तर संबंधित सरपंच पती आणि तो ज्यांना कमी मारहाण केली ते जबाबदार राहतील. रोजगार सहाय्यक संघटनेचा विजय असो. रोजगार सहाय्यक संघटनेचा विजय असो. सरपंचावर गुन्हे झालेच पाहिजे. कुठल्या गावामध्ये हे प्रकार घडला नाही पाहिजे. जर काही झालं तर मी स्वतः आत्मदहन करणार. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.